नमस्कार. आज 26 फेब्रुवारी 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज ॲडव्हर्टाईज आहे. नेक्स्ट पेजवरती ब्रिस्टॉल विद्यापीठाशी राज्य शासनाचा करार, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व त्यानंतर रोज 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची विधानसभेत कबुली. राज्यात अलीकडच्या काळात सुमारे 6,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम विदर्भ व मराठवाडा विभागात गेल्या वर्षभरात 1,987 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून या विभागात दररोज सरासरी 3 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली. तीच बातमी दुसरीकडे तुम्ही पाहू शकता. कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन व शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस का वाढत आहेत, त्याचं नेमकं कारण आहे पहा. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव न मिळणं, त्यानंतर उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, यासोबतच निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान, तसेच अपुऱ्या शासकीय मदतीमुळे शेतकऱ्यांवर मानसिक ताण वाढत आहे. ओके, या सर्व कारणांमुळे आपला अतिशय धक्कादायक बातमी समजलेली आहे की दररोज शेतकऱ्याच्या 3 आत्महत्या इथं होत आहेत. ओके, या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार काही प्रयत्न करत आहेत का? तर यस, राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, पण त्या अगदीच अपयशी ठरत आहेत पहा. मग पाहूयात. आता राज्य सरकारचं सध्याला अधिवेशन, विधानसभेमध्ये अधिवेशन पण चालू आहे. त्यामध्ये जर राज्य सरकारने याबद्दल काही पॉईंट्स दिले, त्यानंतर पहा एडिटोरियल पण याबद्दल येतील. मग एडिटोरियल आल्यानंतर ना आपल्याला सोल्युशन वगैरे नक्की मिळतील. मग ते सोल्युशन आपण पाहूयात. आता सध्याला ही न्यूज इन प्रोसेस आहे. ओके, पण तुम्ही ही ब्रेनस्टॉर्मिंग नक्की करा की अतिशय, म्हणजे जर प्रश्न आला ना इंटरव्ह्यूमध्ये, तुम्हाला विचारण्यात आलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा पद्धतीने आपण थांबवू शकतो, तर प्लीज तुम्ही यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग नक्की करून ठेवू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमीकडे जाऊयात आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तेल अवीव येथे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी बुधवारी स्वागत केले. त्यासोबतच पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलची जी संसद आहे त्याला त्यांनी अगदीच संबोधित केलेलं आहे. मग आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे प्राईम मिनिस्टर यांच्यामध्ये वार्ता होणार आहे विविध विषयांवरती. त्यामध्ये पहा, सिक्युरिटी हा पण एक मोठा मुद्दा आहे. त्यानंतर काल पार्लिमेंटमध्ये बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदीच दहशतवाद विरोधी वगैरे बोललेले आहेत. ओके, पाहूयात आता आज कोणत्या कोणत्या डील्स वगैरे तिथं होतील, त्यानुसार उद्या आर्टिकल येणार आहेत. ओके, नेक्स्ट बातमी आहे अतिशय महत्त्वाची. महसूल वाढीसाठी कर्जरोखे, मुंबई महापालिकेचा 80,952 कोटीचा अर्थसंकल्प सादर. ही अर्थसंकल्प किती मोठा आहे वगैरे हे महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी, पण त्यांनी काय केलेलं आहे यावेळेस पहा, हरित रोख्यांची घोषणा केली आहे. आता कालचं वृत्तपत्र विश्लेषण तुम्ही आठवू शकता. त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेने ना पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी काय केले आहेत, बॉन्ड्स इश्यू केले होते. बरोबर आहे. व त्याची तारीख किती आहे? आय थिंक 2 मार्च आहे. बरोबर, 25 तारीख ते 2 मार्चपर्यंत काय बॉन्ड इश्यू केले जाणार आहेत नाशिक महानगरपालिकेतून. मग आता अगदी तशाच पद्धतीने पहा, मुंबई महानगरपालिकेने पण काय म्हटलंय की आम्ही बॉन्ड्स देणार आहोत, म्हणजे बॉन्ड्स इश्यू केले जातील व ते कशासाठी असतील, हरित रोख्यांची घोषणा. म्हणजे अगदीच पहा, यामध्ये कोणते कोणते प्रकल्प त्यांनी ठेवलेत. नाशिक महानगरपालिकेने पाणी पुरवठा जो की कुंभमेळा संबंधित होता तो त्यांनी ठेवलेला होता, पण यांनी काय केलंय, निक्षरीकरण प्रकल्प, त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया, अशा पर्यावरण स्नेही पायाभूत प्रकल्पांसाठी ग्रीन बॉन्ड्सची घोषणा केलेली आहे. UPSC डायरेक्टली प्रश्न विचारू शकतं की ग्रीन बॉन्ड्सची घोषणा कोणत्या महानगरपालिकेने नुकतंच केलेली आहे. पहिला ऑप्शन येतं पहा चेन्नई, दुसरं ऑप्शन येतं पहा बॉम्बे किंवा मुंबई, तिसरा ऑप्शन आहे पहा नाशिक, आणि चौथा ऑप्शन आहे पहा नन ऑफ धिस. उत्तर कोणतं आहे? मुंबई. लक्षात आलं. ग्रीन बॉन्ड्सची घोषणा कोणी केलेली आहे? मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे चला. आता अगदी जे ग्रीन बॉन्ड आहे ते कशा संदर्भात यूज केलं जाणार आहे, तर अगदी इंडस्ट्रीसाठी यूज केलं जाणार आहे का? याचं बिलकुल नाही. तर हे पर्यावरण स्नेही प्रकल्पांसाठी ही ग्रीन बॉन्डची घोषणा त्यांनी केलेली आहे. ओके, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे व याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पण या बजेटमध्ये सांगितलं होतं पहा की आता आमच्याकडे जास्त पैसा नाही आहे. म्हणजे अगदीच पहा, केंद्र सरकारच त्याच्याकडेच पैसा राहिलेला नाही आहे व आता अगदी आपल्या फॅमिलीचं इन्कमच आहे पहा 100 रुपये. बरोबर, व 100 रुपयेमध्ये आता म्हणजे हे आहेत पहा फादरचं इन्कम आहे 100 रुपये व सन आहे त्यांचा मुलगा, सनला पाहिजे आहेत 150 रुपये. मग वडील काय म्हणतील की बाबा माझ्याजवळ सध्याला पैसे नाहीत, तू काम कर, दुसऱ्याकडून कोणापासून तरी घे, मी तुला पुन्हा परत करेन किंवा आपण त्यांना पुन्हा परत करूयात असं म्हणतील. बरोबर, अगदी तशाच पद्धतीने पहा, केंद्र सरकारकडे महसूल तेवढा जास्त नाही आहे की आता ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ते वाटतील. मग यासाठी त्यांनी काय म्हटलं की तुम्हीच स्वतःचा निर्णय घ्या, स्वायत्त निर्णय घ्या
यासाठी तुम्ही स्वतःहून बॉन्ड्स तिथे इश्यू करू शकता. मग बॉन्ड्स इश्यू करू शकता यासाठी त्यांनी परमिशन दिल्यानंतर पहा अगदीच नाशिक महानगरपालिकेने पण बॉन्ड्स इश्यू केले आहेत व मुंबई महानगरपालिकेने पण आता काय केलेत, ग्रीन बॉन्ड इश्यू केलेत. प्लीज पॉईंट लक्षात ठेवा, ग्रीन बॉन्ड कोणी इश्यू केलेले आहेत तर मुंबई महानगरपालिका. हाच UPSCचा फेवरेट प्रश्न असेल, ग्रीन बॉन्ड. ओके, बॉन्ड्स इश्यू केलं असतं काही गरजेचं नसतं, पण त्यामधलं स्पेशल त्यांनी इश्यू केलेलं आहे जे की एन्व्हायरमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. व तुम्हाला माहिती असेल UPSC काय करतं, एन्व्हायरमेंटला खूप जवळचं समजतं. बरोबर आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटसाठी ते थोडंसं जास्तच काळजीवाहक असतात. बरोबर, मग या नात्याने मुंबई महानगरपालिकेने काही ग्रीन बॉन्ड इश्यू केले. मग UPSCसाठी तर फेवरेट झालं ना. व तुम्हाला माहिती असेल इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न आहेत UPSCचे ते शेअर बाजारावरती जास्त आहेत. बरोबर, शेअर मार्केटवरती जर ते प्रश्न जास्त असतील व अगदी एन्व्हायरमेंटमध्ये पण जास्त असतील, मग इथं तर काय झालं पाहिजे, डबल तडका भेटलेला आहे यांना. ओके, त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे मोस्ट IMP म्हणजे UPSCला जर नाही, UPSC CSEला जर नाही आला ना, CDS CAPFला वगैरे हा प्रश्न बिलकुल असू शकणार आहे. त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. डन. आता बॉन्ड पण तुम्हाला गोष्टी समजल्या असतील की बॉन्ड काय असतं, तुम्ही परवा दिवशीचा तो व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये हे सर्व समजवलं होतं. त्यामुळे पहा म्हणतो मी की प्लीज हे जे व्हिडिओ आहेत ना ते प्लीज रेग्युलर पहा. व याची जी PDF आहे जे अगदीच थोडंसं कॉपीराईट इश्यू येतात, परंतु ह्याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी आहे. तर नक्कीच तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करू शकता, कारण हे जे पॉईंट्स आहेत मी जे तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवायला सांगतो ना, ते तुम्ही वृत्तपत्राचं डायरेक्टली काढून ठेवू शकता. म्हणजे परत एकदा तुम्हाला रीड करायचं नाही, परंतु नोट्ससाठी ही खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओके, त्यानंतर परत एकदा आपलं वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात. नेक्स्ट आहे न्यायव्यवस्थेच्या बदनामीची कोणालाही परवानगी नाही, NCERTच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरणावर सरन्यायाधीशांचा आक्षेप. आज गुरुवार रोजी परत एकदा याबद्दल सुनावणी होणार आहे 10:30 वाजता. मग पाहूयात न्यायमूर्ती सूर्यकांत यासोबतच आणखीन 2 जजेस या बेंचमध्ये असणार आहेत. व पहा झालेलं काय आहे इश्यू, तर 8वीचं जे पाठ्यपुस्तक आहे NCERTचं, या NCERTच्या पुस्तकामध्ये त्यांनी चॅलेंजेस इन ज्युडिशरी अशा पद्धतीने एक पॉईंट टाकलेला आहे. आता खरं पाहिलं तर त्यांनी पण बरोबर आहे. ओके, आता म्हणजे पर्स्पेक्टिव्ह मॅटर करतो तिथं पाहणाऱ्याचा दृष्टिकोन. बरोबर, मग त्यामध्ये त्यांनी एक चॅलेंज ठेवलेलं आहे की करप्शन, पण सुप्रीम कोर्ट किंवा अगदी कोर्टाची बदनामी केली जाऊ शकत नाही किंवा पृथ्वी तवर कोणालाही याची परवानगी नाही असं डायरेक्टली CGIने तिथं सुनावलेलं आहे. ओके, मग आपण त्यामध्ये काही करू शकत नाही. पण रियालिटीमध्ये जर तुम्ही पाहिलात ना, अगदीच लास्ट मला आता आकडेवारी परत एकदाची चेक करावी लागेल, पण मी आय थिंक तुम्हाला पण सांगितलेलं आहे की किती जे जजेस आहेत त्यांच्यावरती ते करप्शनचे चार्जेस वगैरे तिथे लागलेले आहेत, किंवा किती प्रकरणांमध्ये CGIला डायरेक्टली कंप्लेंट गेलेली आहे, सुप्रीम कोर्टाला डायरेक्टली कंप्लेंट गेलेली आहे 5 जजेसची की या प्रकरणामध्ये यांनी आमच्यासोबत थोडंसं गैरव्यवहार वगैरे केलेला आहे. ती मी आकडेवारी परत एकदा आणण्याचा प्रयत्न करेन, किंवा ती आकडेवारी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवण्यास मी सांगितलेलं होतं. ओके, शक्य झालं तर मी टेलिग्राम चॅनलवरती द हिंदूमध्ये आकडेवारी होती, मला आठवतं आहे, फक्त ती मी पण लक्षात ठेवू शकलो नाही पहा. व बोलत असताना मला डायरेक्टली आठवतं की ती आकडेवारी आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं म्हणून. ओके, तर पहा अगदी त्या धर्तीवर जर तुम्ही पाहिलात तर ही रियालिटी आहे. पण जर रियालिटीचा जर तुम्ही सामना करू शकत नसाल तर थोडंसं वेगळं आहे. पण खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर ठीक आहे, चॅलेंजेस हा टॉपिक आपण काढूनच टाकला तिथून. ओके, त्यानंतर आणखीन एक थोडंसं पहा की परीक्षेत लिहित असताना ना तुम्ही अगदी ज्युडिशरीच्या वगैरे विरोधात नक्की लिहायचं नाही आहे. ओके, किंवा सरकारच्या पण विरोधात तुम्ही भूमिका तुमची मांडायची नाही आहे, कारण तुम्हाला सरकारी एक्झामची तयारी तुम्ही करत आहात. त्यामुळे प्लीज थोडेसे तुमचे विचार जे आहेत ना त्याला वळवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढची बातमी आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयास आव्हानाला मज्जाव. जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकींमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जासंदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात आता न्यायालयात आव्हान देता येणार नाही. त्या संदर्भातले महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समित्या अधिनियम सुधारणा 1961 विधेयक कोणत्याही चर्चेविना काल विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. ते आता कुठे जाईल, विधान परिषदेमध्ये जाईल. मग विधान परिषदेमधून गव्हर्नरची साईन झाल्यानंतर त्याचा कायदा बनेल पहा. ओके, तर आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जर फॉर्मबद्दलचा जो निर्णय घेतला ना तोच तिथं फायनल समजला जाईल. ओके, यावर्षी खूप गोंधळ झालेला होता हायकोर्टामध्ये, त्यामुळे पहा महाराष्ट्रामधील ज्या निवडणुका होत्या त्या थोडंसं पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला गेला नगरपालिकेबद्दलचा. मग यासाठी हा निर्णय देण्यात आलेला आहे पहा, किंवा हा कायदाच त्यांनी आता चेंज केलेला आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढे चला, भारतातील काही सौर उत्पादनांवर 126% कर.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला आहे. अमेरिकेने भारतातील काही सौर उत्पादनांच्या आयातीवर 125.87% कर म्हणजेच काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी त्यांनी लावली आहे. या उत्पादनांवर भारत अवाजवी अनुदान देत असल्याचा आरोप अमेरिकेने केला. ट्रम्प यांनी सर्व देशांवर जाहीर केलेल्या 10% आयात शुल्काव्यतिरिक्त हा कर असेल. म्हणजे अगदीच पहा, मनमानी इथे नक्कीच चालू आहे असं तुम्ही म्हणू शकता. मग याबद्दल काँग्रेसने परत एकदा टीका केलेली आहे की तुम्ही परत एकदा ही जी डील आहे ना, जे द्विपक्षीय आपली जे ट्रेड डील झालेली आहे अमेरिकेसोबत, ती परत एकदा आपण डिफाईन करणं गरजेचं आहे. अन्यथा हे आपल्यावरती खूपच काय म्हणू शकता इम्पॅक्टफुल होणार आहे. आता प्रश्न काय आहे पहा, आपल्या देशामध्ये सोलार जे मार्केट आहे ना, ते भारत आत्मनिर्भर नाही आहे. ओके, सोलार मार्केटमध्ये आपण आत्मनिर्भर नाही आहे किंवा आपल्याकडे मार्केट नाही आहे सोलारचं उत्पादन जरी तुम्ही घेत असाल. ओके, कारण पहा, इंडिया आणि फ्रान्स या दोघांनी मिळून ना सोलार अलायन्स स्थापन केलेला आहे, बरोबर. मग सोलार अलायन्स स्थापन केल्यानंतर आपल्याकडे सोलारचे प्रोडक्ट वगैरे आपण काय करतो, चायनामधून इम्पोर्ट करतो. मग त्याला आपल्या देशामध्ये बनवतो. ओके, व ते बनवल्यानंतर अगदी आपल्या देशामध्ये त्याचं मार्केट जास्त आहे का? सोलार प्रोडक्टचं आपल्या देशामध्ये मार्केट जास्त नाही आहे पहा. मग यासाठी आपण काय करतो, ते जे सोलार प्रोडक्ट आहेत ते आपण अमेरिकेला वगैरे विकतो. तिकडे अगदीच थोडीशी हुशार जनता असं तुम्ही म्हणू शकता, त्यामुळे किंवा अगदी ते थोडेसे कॉन्शियस आहेत, बरोबर. मग या कारणाने तिकडे ते प्रोडक्ट जाऊ शकतात. मग अगदीच पहा, आपण त्यांना ते प्रोडक्ट विकतो. मग ते प्रोडक्टवरती आपण काय करतो, PIL सारख्या सबसिडी तिथे देत असतो. ओके, मग त्या सबसिडीला आता डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध केला आहे की तुम्ही ती सबसिडी वगैरे देऊ शकत नाही. यासाठी त्यांनी आता या प्रोडक्टवरती पहा 125% टॅक्स तिथं लावलेला आहे. व अगदीच पहा, मग ह्या ज्या ट्रेड डील आहेत, आता आपण याच्यापूर्वी काय करायचं, याच्यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प यांनी धमक्या दिलेल्या होत्या. मग त्यावेळेस आपण हे जे प्रकरण आहे ना ते WTOमध्ये घेऊन जायचो. पण आज घडीला तसं होत नाही, आपण WTOकडे जात नाही आहे. आता हे जर प्रकरण तुम्ही पाहिला तर इथं WTOचा रोलच येत नाही आहे. ओके, मग यासाठी पहा, ही जी ट्रेड डील झालेली आहे त्याला परत एकदा रिअसाईन करणं काळाची गरज आहे. किंवा अगदी पहा, जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण पूर्णतः फुलफिल तर नाही करू शकणार. म्हणजे प्रत्येक वेळेस ती उठतील व आज या प्रोडक्टचं त्यांना जर वाटलं ना की नाही, आता पहा ना तुम्ही 18% ऑलरेडी आपण काय देत आहोत, कर देत आहोत. मग यासोबतच तुम्ही आता 126% कर म्हटल्यानंतर अगदीच पहा 150पर्यंत हे सर्व टॅक्सेशन वगैरे जाणार आहे. व अगदी आपलं ट्रेड मग तिथं सर्वाईव्ह करू शकणार नाही पहा अमेरिकेत. व त्यांचं ट्रेड आपल्या देशामध्ये जर आलं तर फक्त 0वरती येत आहे. दॅट इज म्हणजे हे योग्य नाही आहे. ओके, व त्यानंतर पहा आणखीन जे बायोलॅटरल जे ट्रेड डील झालेली आहे त्याचे डिटेल्सच नाही आहेत. त्यामुळे अगदीच पहा, अमेरिकेबद्दल भरपूर आर्टिकल येत आहेत. मी त्याला निग्लेक्ट करण्याचं नेमकं कारणच ते आहे की डिटेल्सच नाही आहेत आपल्याकडे, मग आपण काही बोलू शकणार नाही. त्यामुळे परत एकदा इथंच मी थांबतोय. पुढची बातमीकडे जाऊयात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खाणीला वन विभागाचा विरोध. ते पण पहा, 1 ते 1.5 महिन्यानंतर हा विरोध होत आहे. म्हणजे अगदीच अजब परिस्थिती इथं नक्की निर्माण झाली आहे. कारण सर्वांना माहिती असेल पहा, लास्ट मंथमध्ये हा निर्णय झालेला होता की लोहखान आहे ते आपण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रस्थापित करूयात. असा तेव्हा निर्णय झाल्यानंतर ना वन विभागाने काही प्रतिक्रियाच दिली नाही. ओके, यानंतर पहा, लोकसत्ताची जी टीम आहे त्यांनी स्वतःहून तिथे जाऊन 60 वाघांचा अधिवास आहे ती त्यांनी शोधून काढलेलं होतं. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये 60 वाघांचं अधिवास तिथं नष्ट होईल असं लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेसच्या टीमने ते शोधून काढलं होतं. आता वन विभाग जे आहे ते पुढे त्यांनी काय म्हणत आहेत की 150 वाघांचा तिथं वावर आहे. म्हणजे अगदीच पहा, देर आहे दुरुस्त आहे अशी परिस्थिती तिथं नक्कीच आहे. पण यांना पण ते मान्य करावं लागेल की बॉम्बे हायकोर्टामध्ये सध्याला काय आहे याची सुनावणी चालू आहे. त्यामुळे आता कुठेही हे प्रकरण गेलेलं नाही आहे. बॉम्बे हायकोर्ट याबद्दल जर निर्णय दिला तरच आता हे पुढे जाऊ शकतील. पण वन विभागाचा विरोध आता शेवटी येत आहे. म्हणजे हे थोडंसं मला पण योग्य वाटत नाही आहे. कारण वन विभागामध्ये तिथं डायरेक्टली यांची परमिशन तिथं महत्त्वाची होती. व्याघ्र प्रकल्प होता तो आणखीन, पण काय म्हणू शकत नाही. चालू द्यात, पुढे चला. राज्यातील गर्भलिंगदान चिंताजनक. मासिक पाळी काळात रजा देण्याचा विचार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. ओके, आता नक्कीच ही पॉझिटिव्ह न्यूज आहे. जर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये पण जर झालं तर ते बेटरच असेल. त्याच्यानंतर पहा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिक्षण मंत्री. त्यानंतर बढत्या निवृत्ती वेतन स्वयंचलित पद्धतीने मुख्यमंत्री. त्यानंतर डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी कृती दल आशिष शेलार. आता अगदीच या न्यूजमधून आपल्याला काय समजतं की महाराष्ट्र राज्य सरकार पण आता डिजिटल व्यसन जे आहे त्यावर लवकरच निर्णय घेणार आहे. ओके, त्यामुळे पाहूयात आता महाराष्ट्र शासन इथे कोणता निर्णय घेईल. नेक्स्ट आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयास आव्हानाला मज्जाव. आता ही बातमी आपण नुकतंच पाहिली आहे. त्यानंतर कारखाने अडचणी. त्यानंतर देश विदेश पेज पहा. नरेंद्र मोदी यांचे इस्रायलमध्ये थाटामाटात स्वागत. स्किप करू शकता. सर्वच क्षेत्रांत यशस्वी. डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण
अगदी मी स्किप करतोय पहा, त्या बातम्या आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नाही आहेत. त्यानंतर राष्ट्रीय ऐक्यासाठी बंधुत्व महत्त्वाचे, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला. व ही जी बातमी आहे ती आपण 8 दिवसापूर्वीच पाहिलेली होती, बरोबर. मी तेव्हा म्हटलेलं होतं की हे फक्त ऑब्झर्वेशन आहे व प्रत्येक ऑब्झर्वेशन आपल्यासाठी महत्त्वपूर्ण नसतं. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीने काही गाईडलाईन्स दिली ना, ते नक्की आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हे ऑब्झर्वेशन आहे, त्यामुळे तुम्ही याला अगदी स्किप केला तरी चालेल. पण आता यांनी काय म्हटलं ऑब्झर्वेशनमध्ये की राष्ट्रीय ऐक्यासाठी बंधुत्व महत्त्वाचे, मग ते बरोबरच आहे. पहा एक स्टोरी आहे पहा, तारक मेहतामध्ये अगदी शैलेश लोढा म्हणजे तारक मेहता यांनी ही स्टोरी सांगितली होती पहा एका एपिसोडमध्ये. ती आहे की शाळेमधील जे शिक्षक आहेत ते काय करतात, भारत देशाचा नकाशा ती फाडून विद्यार्थ्यांना देतात व जोडण्यास सांगतात, बरोबर. मग अगदी सर्व विद्यार्थी ते जोडण्याचा प्रयत्न करत असतात, पण काही सेकंदामध्येच एक विद्यार्थी तो नकाशा जोडून देतो. मग जोडून दिल्यानंतर त्या शिक्षक विचारतात की तुला नकाशा कसं काय पाठ, किंवा नकाशा तू एवढ्या लवकर कसं जोडलास. तर तो विद्यार्थी म्हणतो की मागे माणसाचं चित्र होतं व तो माणसाचं मी चित्र जोडत गेलो व अगदी ऑटोमॅटिक देश जोडत गेला. अगदी तशा पद्धतीने पहा की जर देशाला जर जोडून ठेवायचं असेल तर बंधुत्व खरंच महत्त्वाचं आहे. म्हणजे राष्ट्रीय ऐक्यासाठी बंधुत्व महत्त्वाचे. तुम्ही या बातमीला अगदीच आपल्या निबंधमध्ये पण नक्की स्थान देऊ शकता. ओके, त्यानंतर डायरेक्टली पुढे जाऊयात. न्यायव्यवस्थेची शोकांतिका. आता अगदीच एक रुका हुआ फैसला येथून ते कोर्ट चित्रपटापर्यंतचा हा प्रवास इथं देण्यात आलेला आहे. निबंधसाठी हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून नक्की वाचून घेऊ शकता. व इथे पहा 2 कन्क्लुजनसाठी इथं महत्त्वपूर्ण त्यांनी पॉईंट दिलेले आहेत. हा पॉईंट पहा, हे संविधानाचा आत्मा जिवंत ठेवायचा असेल, हा जो आहे ना, तर तुमचं कन्क्लुजन असलं ना तर खूप बेटर आहे. किंवा इथून पहा पूर्ण हे जे हायलाइटेड पार्ट आहेत ना, आज न्यायव्यवस्था ही नैतिक संघर्षाचे ठिकाण न राहता केवळ एक यांत्रिक प्रक्रिया केंद्र झाली आहे. हे जे पॉईंट्स आहेत हे मी हायलाईट केले आहेत, हे कन्क्लुजनसाठी तुम्हाला खूप बेटर पडणार आहेत. त्यामुळे प्लीज यांना थोडंसं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्या संघटनेमध्ये, किंवा तुमची जी नोटबुक आहे, नोट्स जिथं तुम्ही ठेवत आहात ना, लिहून ठेवत आहात, त्यामध्ये पण हे स्क्रीनशॉट तुम्ही नक्कीच ठेवू शकता. कारण अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट इथं देण्यात आलेला आहे. हे आपल्यासाठी कन्क्लुजनचं रोल बेस्ट करेल पहा. ओके, म्हणजे तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग करण्याची आवश्यकता नाही, ते बनाया हुआ अपने को मिला आहे. त्यानंतर संपादकीय आत्ममग्न अध्यक्षाचे आव्हान स्किप करू शकता. त्यानंतर भारत चीन सीमावादाच्या पलीकडे. आता इंडिया आणि चायना यांच्या भविष्याबद्दल किंवा यांच्या रिलेशनबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. पण हा आर्टिकल एकाच गोष्टीभोवती फिरतो की भारत देशाला सध्याला रियालिटी समजत नाही आहे की काय. म्हणजे थोडासा हा आर्टिकल निगेटिव्ह जात आहे, पण समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात आपण. पहा, सध्याच्या बहुध्रुवीय जगात चीन एक महासत्ता म्हणून उदयास आला आहे हे मान्य करायला भारत तयार नाही. इतर 2 महासत्ता म्हणजे अमेरिका आणि रशिया, या 2च महासत्ता भारत देशाला आठवतात. पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर चीन पण महासत्ता जवळपास झालेलीच आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला आठवत असेल की याच्यापूर्वी म्हणजे कॅनडाचे प्राईम मिनिस्टर असू द्यात किंवा फ्रान्सचे प्राईम मिनिस्टर असू द्यात, म्हणजे प्रत्येक जो राजकीय नेता आहे किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी चायनाला व्हिजिट केलेली आहे. याकडे आपण डोळेझाक करता येऊ शकत नाही. ओके, त्याच्यानंतर आता 31 मार्च रोजीपासून डोनाल्ड ट्रम्प चायनाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. म्हणजे हे काय दर्शवत आहे पहा, चायनाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे गेले नाही तर डोनाल्ड ट्रम्प चायनाकडे जात आहेत. येथून आपला हे दर्शवत आहे की चायना महासत्ता होत आहे किंवा चायना महासत्तेच्या कगारवर आहे. का असं झालेलं आहे तर पहा, त्यांनी ग्लोबल सप्लाय चेन ही सगळ्यात जी ग्लोबल सप्लाय चेन आहे ती सगळी त्यांनी आपल्या स्वतःकडे ठेवली आहे. चायना आज घडीला ग्लोबल सप्लाय चेनचा मॅनेजर होऊन बसला आहे. पहा, म्हणजे जे सर्व काही ग्लोबल सप्लाय चेन आहे ती तो मॅनेज करू शकतो येथे बसून, अशा पद्धतीने त्यांची सिच्युएशन आहे. असं का म्हणतोय, कारण पहा, आज जे मी लॅपटॉपवर तुम्हाला शिकवत आहे त्यामध्ये काय आहेत, रिअर अर्थ एलिमेंट्स आहेत. ते कुठून मिळतात तर अगदी चायनामध्ये आहेत. पहा, म्हणजे आपल्या देशामध्ये पण त्याचं काय म्हणू शकता प्रोडक्शन आहे, पण ते खूप कमी आहे. आपण ते सर्वाईव्ह नाही करू शकत, तेवढ्याच गोष्टींवरती राहू शकत नाही. व आज घडीला सगळीकडे डिजिटल क्रांती आलेली आहे. पहा, आपण खूप पुढे गेलेलो आहोत व पुढे गेल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्याकडे डिजिटल उपकरणांसाठी रिअर अर्थ मिनरल्सच नाही आहेत. यामुळे पहा तुम्ही 2025मध्ये भारत आणि चायना यांच्यामध्ये व्यापार किती झाला, 155 अब्ज अमेरिकन डॉलर्समध्ये हा व्यापार झाला. व म्हणजे चायनाने आपल्याला किती 155 अब्ज डॉलर्सची निर्यात त्यांनी आपल्याला केली व आपण किती त्यांना हे केलेलं आहे निर्यात, $19 फक्त 19 अब्ज डॉलर्स इतकीच आपण निर्यात चायनाला केली व आपण त्यांच्याकडून किती घेतलो 155. म्हणजे एकंदरीत सोपं समजावून सांगण्यासाठी पहा, 155 रुपयाचं आपण चायनाकडून विकत घेतलं व आपण फक्त त्यांना 19 रुपयाचं विकत दिलं. म्हणजे एवढी आपल्या दोन्ही देशांमधील व्यापाराची तूट आहे. मग यावरूनच तुम्ही लक्षात घेऊ शकता की चायनाला आपण टक्कर देऊ शकतो का आज घडीला. हा, नक्कीच देऊ शकतो, पॉझिटिव्हली आहोत आपण,
पण पहा डायरेक्टली तुम्हाला हे करता येणार नाही. R&Dमध्ये तुम्हाला जास्त रिसर्च वगैरे द्यावी लागेल, तिथे वेळ नक्कीच द्यावा लागेल. चायना आज जे स्थापन झालेलं आहे ते 1990 पासूनचे त्यांचं व्हिजन होतं. 1990 पासून त्यांनी प्रयत्न केले होते व ते आज त्यांनी प्राप्त केलेलं आहे. मग या दोन गोष्टींवरून तुम्हाला लगेच समजून येईल पहा की नक्कीच आपण आर्थिकरित्या आज घडीला म्हणजे लगेच 2026मध्ये आपल्याला चायनाला बीट करता येणार नाही. ओके, त्यानंतर पहा हे दोन मुद्दे झाले. एक आहे पहा की ग्लोबल सप्लाय चेनमध्ये चायना अगदीच मॅनेजर प्रमुख देश आहे व दुसरा पॉईंट आहे की जो व्यापार आहे आर्थिकरित्या भारत अगदीच पहा चायनावरती डिपेंडंट आहे. ओके, ज्या पद्धतीने पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला वाटेल तशा पद्धतीने त्यांनी ट्रेड डील वगैरे साईन करून घेत आहेत. अगदी तशाच पद्धतीने जर चायनाने आपल्यासोबत करायला लागलं तर मग त्या दिवशी आपलं खूप लॉस होणार आहे. मग यासाठीच पहा भारत सरकारने पण थोडंसं आपली जी पॉलिसी आहे किंवा अगदी आपल्याही देशामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंटला जास्त खर्च करणं काळाची गरज आहे. ओके, अन्यथा अगदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी आपल्यावरती पण निर्यात दर वगैरे थोपवू शकतं चायना. ओके, ही आपला एक अलर्ट आहे. ओके, तुम्हाला माहिती असेल 155 रुपयाची वस्तू म्हणजे अगदीच पहा मी रुपयेमध्ये म्हणतोय परंतु हे डॉलरमध्ये होतात वस्तूचं देवाणघेवाण. म्हणजे अगदी बॅलन्स ऑफ पेमेंट तिकडे आहे. पण आपल्याला काय करायचं आहे हे लवकरात लवकर समजून घेण्यासाठी मी सांगतोय 155 रुपयाच्या वस्तू आपण तिथून आयात केल्या व आपण फक्त 19 म्हणजे खूप मोठा तोटा इथं आहे. ओके, आपण चायनाबरोबरही करू शकत नाही. मग यासाठीच पहा आपल्या आणि चायनामध्ये संघर्ष तिथे दिवसेंदिवस होत आहेत. जसं की इथं पण देण्यात आलेलं आहे ऑपरेशन सिंधूर दरम्यान चायनाने कोणाला मदत केली? पाकिस्तानला. व त्यांनी डायरेक्टली ठणकावून सांगितलेलं आहे की भविष्यातही मी पाकिस्तानचं सार्वभौम रोखण्यासाठी मदत करणार आहे. ओके, हा एक प्रमुख तिथे चॅलेंज आहे. त्याच्यानंतर भारत देशाला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट स्थान पाहिजे आहे. बरोबर, मग तिथे प्रॉब्लेम कोण देतं? तर अगदीच पहा चायना देतं. चायना परमनंट मेंबर आहे त्यांचा. बरोबर, मग कोणत्याही पॉलिसीला जर जे की चायनाच्या अगेन्स्ट किंवा पाकिस्तानच्या अगेन्स्ट इंडियाची असेल तर त्याला ॲब्स्टेन करण्याचा अधिकार चायनाकडे आहे व तो परमनंट मेंबर असल्यामुळे भारत देशाला तिथं नक्कीच चॅलेंजेस स्वीकारावे लागत आहेत. ओके, हा एक प्रमुख मुद्दा आहे. त्यानंतर पहा भारत सरकार किंवा जे सध्याला आपलं जे पॉलिसी आहे ते आपण काय म्हणतो की ग्लोबल साऊथचे नेते आम्हीच आहोत, ग्लोबल साऊथचे नेते आम्हीच आहोत अशा पद्धतीने वारंवार आपण म्हणत असतो. परंतु रियालिटीमध्ये ग्लोबल साऊथचा नेता कोण असेल आता अगदी आपल्याला माहिती नाही आहे किंवा अगदी जग कशा पद्धतीने जातं. आता अगदी एस जयशंकर काय म्हणतात आपल्याला की नाही तर आशियामध्ये पण भरपूर देश आहेत जे पुढे येण्याचा प्रयत्न वगैरे करत आहेत. एकीकडे आपण या पद्धतीने बोलत असतो व दुसरीकडे जाऊन काय म्हणतो ग्लोबल साऊथचे लीडर आम्हीच आहोत. मग हे पहा आपली जी पॉलिसी आहे ना ती एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित नाही आहे सध्याला आपण. ओके, कारण एकीकडे आपण काय म्हणतो की नाही सगळे देश पुढे जाणार आहेत व दुसरीकडे आपण म्हणतो की आम्हीच पुढे जाणार आहोत. मग या कारणाने तर पहा चायना काय करत आहे तर शांतीत क्रांती करण्याचा प्रयत्न इथं बेसिकली होत आहे. त्यामुळे ग्लोबल साऊथ या देशांच्या यादीमध्ये चायना पण आहे किंवा ब्रिक्समध्ये तुम्ही पाहू शकता. ब्रिक्स या कंट्रीमध्ये तो म्हणजे स्थापनेवेळीचा देश आहे चायना. मग अगदी तो तेव्हापासूनच अगदी त्यांचं जे करन्सी आहे युआन तो स्ट्रॉंग करून ठेवलेला आहे. पण तो गाजावाजा वगैरे बिलकुल करत नाही. तो शांतीत क्रांती नक्की तिथं करत आहे. मग यासाठी पहा भारत देशाला पण तशा पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे व ते प्रयत्न कशा पद्धतीने येतील? एज्युकेशन. ओके, चायनाने पण एज्युकेशनवरती 1960 पासून काम केलं होतं. पण 1960मध्ये जी पॉलिसी आपली एज्युकेशनची होती ना ती वेगळ्या पद्धतीने गेली. ओके, मग अगदीच पहा चायना आणि इंडिया 1990पर्यंत दोघं पण समान होते. पण इंडियाची जी ट्रेन सुटलेली आहे 1990 आणि 2004 पासून जी ट्रेन सुटली ती आपण आता कॅच करू शकत नाही आहे. मग आता देखील पहा डिजिटल क्रांती आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी आलेला असेल. ओके, मग यामध्ये पण आपल्याला संधी नक्कीच निर्माण झाली आहे. पण तुम्हाला लास्ट इयरला माहितीच असेल की डीपसीक चायनाने पण डेव्हलप केलेला आहे. ओके, त्यामुळे परत एकदा ट्रेन सुटते की काय हाच इथं बेसिकली प्रश्न निर्माण होतो. ओके, मग पाहूयात भारत सरकार पण R&Dवरती पैसे खर्च करेल किंवा नक्कीच चालना देतं देईल तर हे आपल्यासाठी बेटरच असणार आहे. ओके, त्यामुळे पहा सीमावाद नाही आहे पण अगदीच प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन चायनाला नक्कीच आहे. मग जर आपण त्यांना महासत्ता मानलो तर आपल्याला पहा स्वतःहून तिथं काहीतरी प्रयत्न करणं काळाची गरज आहे. डन. त्याच्यानंतर रेरा कायदा रद्द करणे हाच उपाय प्रश्नचिन्ह आहे. आता रेरा कायदा कशा संदर्भात आहे तर पहा जे गृह प्रकल्प आहेत ओके त्या संदर्भात हा रेरा कायदा आहे. मग झालेलं काय पहा रेरा कायद्यानुसार म्हणजे 2016चा हा बेसिकली कायदा आहे व गृह प्रकल्पामध्ये जर तुम्ही घर घेण्यास इच्छुक आहात तर पहा तुम्ही आता अगदीच 100 रुपयाला मला जर फ्लॅट देत आहे एका अपार्टमेंटमध्ये तर मी हे घर नक्कीच खरेदी करेल ना. मग मी त्याला पहा पहिल्यांदा 70 रुपये दिलं की बाबा मला
1 एप्रिलला मला घर तू द्यायचं आहे असं म्हणत आपण करार केला व मी त्याला 70 रुपये दिलं. मग 70 रुपये दिल्यानंतर पण पहा तो व्यक्ती मला काही घर बनवून देत नाही आहे किंवा जे अपार्टमेंटमधील जे फ्लॅट आहे ना त्याची चावी मला देत नाही आहे. तो काय म्हणत आहे आता 1 एप्रिल नाही तर 1 ऑगस्ट रोजी या तेव्हा मी देतो. मग 1 ऑगस्ट रोजी गेलो मी तर ते म्हणतं की आता 1 जानेवारी 2027 रोजी तुम्हाला घर मिळेल. मग हे काय होत आहे पहा, मी माझं स्वप्न रंगवलं होतं 1 एप्रिलचं, पण ते मला 1 जानेवारी 2027 थांब म्हणत आहे. मग इथं काय होत आहे पहा, ही डिले होत आहे. मग या डिले विरोधात मी रेरा कायद्यानुसार कंप्लेन करू शकतो. ओके, मग कंप्लेन केल्यानंतर अगदीच पहा तिथे पण कंप्लेन जरी केलं, अगदी रेराचं जे बोर्ड आहे तिथे कंप्लेन केलं तरी ती पहा तिथं पण डिलेच होत आहे. मग यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस केस गेली ना त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे काय तुम्ही करून बसलात, म्हणजे अगदी रेरा कायदा जे ग्राहक आहेत त्यांच्या मदतीसाठी होतं, पण तुम्ही इथं तर मदत करणारच नाही आहेत. कारण जिथे म्हणजे रेरा कायदा जो गृहप्रकल्प स्थापित करणारा जो व्यक्ती आहे त्याला आणि जो ग्राहक आहे या दोघांमध्ये साम्यता यावी किंवा या दोघांना पण मदत व्हावी यासाठी रेरा कायदा होता. पण इथं कोणावरती जास्त बर्डन येत आहे तर ग्राहकवरती इथं बर्डन येत आहे. काय कारण त्यांनी 70 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत, म्हणजे 70% रक्कम त्यांनी ऑलरेडी पे केलेली आहे. पे केल्यानंतर पण पहा त्याला घर जर मिळत नसेल तर नक्कीच पहा त्याचे स्वप्न तिथं कुठेतरी चूर होत आहेत. मग यासाठी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ह्यामध्ये जर डिले होत असेल तर प्लीज हा कायदाच तुम्ही बंद करून टाका, आम्हाला यामध्ये काहीही अचंबित होणार नाही, आम्ही ते सर्व काम नक्कीच करू. असं पहा, फक्त ही केस फक्त महाराष्ट्राची नाही आहे तर प्रत्येक राज्याची ही केस आहे. आता ही केस जी सुनावणी चालू होती ती हिमाचल प्रदेशची होती, याच्यापूर्वी दिल्लीची केस झालेली होती. व इथं तुम्ही पाहू शकता की गृह प्रकल्पांची नोंद महाराष्ट्रात किती झाली आहे ही आकडेवारी तुम्ही नक्की लक्षात ठेवू शकता. कारण दिवसेंदिवस रेरा कायदा जो आहे तो गाजेल किंवा याबद्दल आर्टिकल्स वगैरे दिवसेंदिवस येऊ शकतील, यासाठी ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. महाराष्ट्र संदर्भात ही आकडेवारी आहे. डन. मग आय होप तुम्हाला रेरा कायदा पण अगदी मी फास्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे व तो समजलेलाच असेल. ओके, त्यानंतर शेवटची एक बातमी आहे पहा की व्याजदर वाढण्याची शक्यता नगण्य आहे. म्हणजे व्याजदर आता सध्याला तर बिलकुल वाढणार नाही. म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे जे तिसरे सदस्य आहेत यांच्याकडून हा निर्वाळा आलेला आहे. पाहूयात ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस काय याचा निर्णय येईल. नेक्स्ट आहे ही पाहिलीच आपण बातमी. त्यानंतर पहा डायरेक्टली आता वेळ झालेली आहे. एडिटोरियल सांगेन मी. तर एडिटोरियल हा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल शबरीमाला जजमेंटचं रिव्ह्यू पिटिशन परत एकदा डिस्कस केलं जाणार आहे. व तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं की इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन यांनी 2018मध्ये केस गेलेली होती व 2018चा निर्णय आला. परत एकदा रिव्ह्यू पिटिशन त्यांनी दिलेलं आहे. मग तेच पहा नेक्स्ट मंथपासून याची काय सुनावणी चालू होईल. मग पाहूयात आपण. आता सध्याला त्या दिवशीचे जे पॉईंट आहेत ना तेच इथं परत त्यांनी पॉईंट मांडलेले आहेत. म्हणजे अगदी एक पाऊल पुढे आपण नक्की आहोत असं स्वतःला शाबासकी देण्यासाठी मी याचा वापर करून घेत आहे. बॅलन्सिंग फेथ डिग्निटी कॉन्स्टिट्युशनल राईट्स. ओके, ही आपण त्या दिवशी पण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. सोशल मोरॅलिटी त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी काय असते. ओके, तर प्लीज तुम्ही रेग्युलर राहा म्हणजे तुम्हाला सर्व बातम्या नक्की समजतील. ओके, आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.